विश्रामबाग परिसरातील RCT मॉलजवळ रेल्वे प्रशासनाच्या मालकीच्या जागेवरील कारवाई प्रकरणी मनसे आक्रमक झाली आहे। सांगली मिरज कुपवाड महापालिकेकडून अतिक्रमण म्हणून करण्यात आलेल्या कारवाईत रेल्वेची जुनी इमारत व अनेक वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या खोकेधारकांचे बांधकाम पाडण्यात आले। दरम्यान रेल्वे अधिकारी कंपाऊंड उभारण्यासाठी घटनास्थळी आल्यानंतर मनसे जिल्हाध्यक्ष तानाजीराव सावंत, खोकेधारक संघटना व हमाल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला। जर ही जागा रेल्वेची असेल तर महापालिकेने रेल्वेची लेखी परवानगी घेतली होती का, असा सवाल उपस्थित करण्यात आला। परवानगी नसेल तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई का झाली नाही, असा प्रश्नही उपस्थित झाला। तानाजीराव सावंत यांनी संबंधित आयुक्त व कारवाईतील अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून वापरलेली यंत्रसामग्री व वाहने जप्त करण्याची मागणी केली। रेल्वे प्रशासनाने लवकरच संयुक्त बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे। सत्यम गांधी मुर्दाबाद, सत्यम गांधी मुर्दाबाद, खोकी मालक संघटनेचा विजय असो, एकजुटीचा विजय असो। अरे असं कसं देत नाही, घेतल्याशिवाय राहत अरे नाही, असं कसं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, अरे असं कसं देत नाही, घेतल्याशिवाय राहत सर्व नाही, खोकी मालक संघटनेचा विजय असो। नमस्कार, मी तानाजीराव सावंत। आज जे विश्रामबागला 4 दिवसापूर्वी ही अनधिकृतरित्या आयुक्तांनी खोकी पाडली आणि रेल्वेची इमारत पाडली, त्या संदर्भात रेल्वेचे अधिकारी या ठिकाणी आले होते। खोकीधारक, इथले आमचे हमाल पंचायतचे अध्यक्ष मुक्कुम साहेब वगैरे सगळेच आम्ही एकत्र बसून बैठक केली। या चर्चेमध्ये आम्ही रेल्वेला इथं ताबा घेऊ दिलेला नाही। आज बोर्ड लावायला आले होते, ताबा घ्यायला आले होते, आम्ही घेऊ दिलेलं नाही। आमची पहिली मागणी आहे की आयुक्तांनी इथं बेकायदेशीर कारवाई केलेली आहे। खाजगी जागा आहे आणि रेल्वेची जागा आहे, महापालिकेचा याच्यावरती काही संबंध नाही आहे। दुसरी गोष्ट, सांगलीचा अभिमान मानबिंदू असलेली इमारत, 100 वर्षापासूनची इमारत जी रेल्वेची होती, ती आयुक्तांनी उभं राहून पाडली। आयुक्तांनी 2 उपायुक्त, तर ह्या दोघांवरती पहिली फौजदारी कारवाई करा आणि मग इथं तुम्ही आमच्याशी वाटाघाटी करायला या। आम्ही पुढं काय करायचं काय नाही, तोपर्यंत ही जागा आमची आहे। कारण तुम्ही जर मालक असाल तर गुन्हा दाखल कराल, मालक नसाल तर गुन्हा दाखल करणार नाही। जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला मालक समजत नाही, असं आम्ही सर्वांनी आज त्यांना सांगितलेलं आहे। आणि त्यांनी परवा मंगळवारी आमची बैठक त्यांच्या सिनियर अधिकाऱ्याशी लावलेली आहे, मंगळवारी, बरोबर ना, मंगळवारी, आणि त्यानंतर त्याच्यावरती निर्णय होईल। पण आमची आज ही ठाम सगळ्यांची मागणी आहे की आयुक्त सत्यम गांधी आणि त्याच्याबरोबर असलेले 2 उपायुक्त यांच्यावरती पहिला रेल्वेने फौजदारी गुन्हा दाखल करावा। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।